हॅलो फ्रेंड्स, श्रुतीज किचनमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मसाले शेंगदाणे बनवणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर मसाला शेंगदाणा बनवण्यासाठी आपण या ठिकाणी 2 चमचे डाळीचं पीठ टाकणार आहोत। सुरुवातीला आपण 2च चमचे टाकूया, नंतर आपण यामध्ये पीठ वाढवू शकतो। आता आपण यामध्ये 1 चमचा भर कॉर्नफ्लोअर टाकूया। कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही या ठिकाणी तांदळाच्या पिठाचा देखील वापर करू शकता, नाहीतर कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ नाही टाकलं तरीही चालेल। आता आपण यामध्ये मसाले टाकूया। मसाल्यांमध्ये आपण या ठिकाणी अर्धा चमचा खायचा सोडा घेतलेला आहे, 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, हळद घेतलेली आहे, चाट मसाला 1 चमचा, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा जिरेपूड आणि चवीनुसार मीठ हे सर्व यामध्ये टाकूया आणि याला छान एकत्रित करूया। खायचा सोडा आपण यामध्ये यासाठी टाकलेला आहे, जे शेंगदाण्याचं बाहेरचं आवरण असतं म्हणजे जे शिलटे असतात ते छान कुरकुरीत व्हावे, छान क्रिस्पी व्हावे, त्यासाठी आपण यामध्ये खायचा सोडा घातलेला आहे। आता आपण या ठिकाणी अर्धी वाटी शेंगदाणे आधीच धुवून घेतलेले आहेत, एका पाण्याने आपण हे धुवून घेतलेले आहेत। आता आपण हे या पिठामध्ये टाकूया आणि यांना छान मिक्स करून घेऊया। आणि आपल्याला यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचं आहे। सुरुवातीला आपण थोडंसंच पाणी टाकूया, जास्त आपल्याला हे ओलसर करायचे नाहीयेत, सुटसुटीत असायला हवेत असे आपण यांना कोटिंग करून घेणार आहोत। जर आपल्याला वाटलं की यामध्ये पाणी जास्त आहे तर आपण यामध्ये डाळीचं पीठ टाकू शकतो। आपण 1 चमचा वरून यामध्ये डाळीचं पीठ टाकलेलं आहे। आता आपण याला छान मोकळं करून घेऊया, जास्त असं दाटसर करायचं नाही आपल्याला। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपल्या ठिकाणी शेंगदाण्याला छान अशी कोटिंग करून झालेली आहे। आता आपण यांना गरम तेलामध्ये छान तळून घेऊया। तर आपलं तेल या ठिकाणी गरम झालेलं आहे। आता आपण जे शेंगदाणे कोटिंग करून घेतलेले आहेत ते यामध्ये टाकूया। आपण यामध्ये जो सोडा घातलेला आहे तो त्यामुळे याला असा फेस येतोय। जेव्हा हे पूर्णपणे तळून होतील तेव्हा याचा फेस अगदी कमी होऊन जाईल। असं झाऱ्याच्या साहाय्याने यांना मोकळं करून घेऊया। तर तुम्ही बघू शकता हे किती पटकन तळले जात आहे। तर तुम्ही बघू शकता मगाशी याला जे बुडबुडे येत होते, जे फेस येत होता, तो आता पूर्णपणे थांबलेला आहे। तर याचाच अर्थ असा की आपले शेंगदाणे या ठिकाणी छान तळून झालेले आहेत, मस्त क्रिस्पी झालेत, तुम्ही बघू शकता। शेंगदाणे तळून झाले हे आपल्याला कसं ओळखायचं आहे, जे आपण फेस येतो आपल्या शेंगदाण्यांना तो पूर्णपणे शेवटीला थांबला की आपल्याला समजायचं आहे की आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। आता आपण असेच उरलेले सर्व शेंगदाणे तळून घेऊया। तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता आपले छान असे कुरकुरीत मसाला शेंगदाणे बनवून झालेले आहेत। खूप सोपी आहे ही रेसिपी, तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा। लहान मुलांना देखील खूप आवडतात हे शेंगदाणे, नक्की ट्राय करा। आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। सोबतच व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत, तोवर धन्यवाद।